तर विद्यार्थ्यांना आज आपण गटाशी जुळणारे पद या घटकांतर्गत शब्दसंग्रह, आकृत्या आणि तिसरा आहे संख्या या तीन उपघटकांची माहिती घेणार आहोत। यामध्ये एक गट दिलेला असतो आणि त्या गटाशी जुळणारी पुढचा शब्द असेल, पुढची आकृती असेल, त्याची संख्या असेल, हे आपल्याला शोधायचे असते। तर या घटकाच्या संदर्भाने आपण काही प्रश्नांचा सराव घेऊया। पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। एक उदंड, खूप, पुष्कळ आणि पर्याय आहेत एक अनेक, दोन विपुल, तीन संपूर्ण, चार संपन्न। उदंड, खूप, पुष्कळ म्हणजे भरपूर आणि त्याच अर्थाने आलेला जो शब्द आहे यामध्ये तो आहे विपुल म्हणजे पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न आहे, मडके, घागर, माठ आणि पर्याय आहेत एक पाणी, दोन गार, तीन कळशी, चार माती। मडके, घागर, माठ हे पाणी साठवण्याची साधनं आहेत, त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवतो। आणि या पर्यायामध्ये कळशी हे देखील पाणी साठवण्याची साधन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 कळशी हा बरोबर। पर्याय दुसरा आहे, खाली दिलेल्या आकृत्यांच्या गटाशी जुळणारी आकृती उत्तर आकृत्यांतून शोधा। एक मध्ये चौकोन 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 आहेत आणि इकडे आकृत्या दिलेल्या आहेत। या सर्व आकृत्या आपण पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक 2 मध्ये चौकोन आहे, पंचकोन, त्रिकोण आणि इकडे देखील तो पंचकोन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये चौकोन असल्याने तो गटाशी जुळणारी आकृती। दुसऱ्या याच्यामध्ये तिरक्या रेषा मारलेल्या आहे, इथं उभी रेषा आहे, ते सरळ आहे, इथं दोन रेषा एकमेकाला जोडलेल्या आहेत, तर चौथ्या पर्यायामध्ये तिरकी रेष आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या गटांच्या पदांशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। आता दिलेले जे पद आहे ते त्या पदाशी जुळणारे पद, दिलेले जे संख्या आहे त्या संख्येशी जुळणारी संख्या पाहिजे। एक मध्ये 987, 2 543, 3 321 आणि पर्याय आहेत 1 567, 2 345, 3 765, 4 123। आता या संख्या पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं 9 8 7 5 4 3 3 2 1 म्हणजेच या ज्या संख्या आहेत त्या उतरत्या क्रमाने दिलेल्या आहेत आणि म्हणून 5 6 7 हा चढता क्रम झाला, 3 4 5 हा देखील चढता क्रम आहे, 1 2 3 हा देखील चढता क्रम आहे। तर पर्याय क्रमांक 3 मध्ये असलेला 7 6 5 हा जो संबंधित अंकांचा जो क्रम आहे तो उतरता क्रम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे। दुसरा आहे 512, 64, 216 हा समोरचे पद काय शोधायचं। पर्याय 1 100, 2 731, 3 79, 4। तर यामध्ये आपल्याला एका सहसंबंध या दोन घटकाचा आहे, तोच या पुढच्या दोन घटकांमध्ये सहसंबंध जोडायचा आहे। आता जो 64 आहे ते 8 चा वर्ग यासाठी 64 आणि या ठिकाणी 512 म्हणजे 8 चा गुणाकार, म्हणजे आता 216 ही संख्या जी आहे ही संज्ञा आहे 6 चा गुण, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 8 चा घन 8 चा वर्ग, इथे 6 चा घन, इथे 6 चा वर्ग, म्हणजेच 6 6 36 म्हणजे 6 चा वर्ग होईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेले। तर अशा पद्धतीने गटाशी जुळणारे पद यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या आधारित उदाहरणांची माहिती घेतली नाही।